काय घेते देवीचा काय अभिषेक चालू आहे, त्यासाठी लाईन थांबवली आता. देवीची साडी, देवीला साडी. 3 वाजता निघालेलो आहे. आम्हाला जाऊन आता एकविरीला जायला 3 तास लागतील असं दादा बोललाय. कारण का सगळं जे काय ते त्याच्यात 3 तास लागतील. तर आमचा लुक तयार झालेला आहे, रेडी झालेलो आहे. आम्ही कॉफी वगैरे पिऊन आता तयार झालो. बघितलं आणि तापमान थंडीचं 18 वर आहे. बेफाम थंडी आहे. नमस्कार मंडळी, माझं स्वप्नाली ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता माझं बसत एकदम झोपेतून उठलेली आहे मी, कारण की आता रात्रीचे वाजलेले आहे 2 आणि तुम्ही बोलत असाल की एवढे 2 वाजताही ब्लॉग करते. ब्लॉग करायचं असं कारण आहे. तर आम्ही आता चाललेलो आहे एकवीर आहे मंदिरला, लोणावळा. भाऊ आणि त्याचा मित्र सिद्धांत, ही 2 जण येते. ॲक्च्युली आता सगळीजण बाहेर झोपले. मला उठायचं लवकर, कारण मेन आहे तो उठावं लागतं, कारण की माझी अंघोळ नंतर बाकी त्यांची अंघोळ, कारण की तो येणार आहे सकाळी 3 वाजता. नवऱ्याचा मित्र बोलतो आहे की तुम्ही लवकर जर गेला तिथपर्यंत तर कसं पायऱ्या चढायला वगैरे नंतर मग गर्दी नाही भेटणार, एक म्हणजे दर्शनासाठी, म्हणून मग लवकर गेला. बाहेर ॲक्च्युली सगळे झोपले आणि मी थोडा कमी आवाजात का बोलते, कारण की मी आंघोळीला पाणी ठेवलं आहे. माझ्या आंघोळ झाल्यानंतर सगळ्यांना उठवते, चहा वगैरे पिऊ आणि म्हणजे तोपर्यंत वाजणारच आहे 3:15. तर त्याच्यानंतर थोडासा ब्लॉग मी स्टार्ट करेल. हा कुत्रा झोपला 1:15ला आणि त्यानंतर आम्ही आता 3 वाजता निघालेलो आहे. आम्हाला जाऊन आता एकविरीला जायला 3 तास लागतील असं दादा बोललाय. कारण का सगळं जे काय ते त्याच्यात 3 तास लागतील. 3 तासानंतर आम्ही एकविरीचं दर्शन करणार. एकविरीचं दर्शन झाल्यानंतर तिकडनं आम्ही जाणार आहे भीमाशंकरला. भीमाशंकरचं दर्शन झाल्यानंतर तर आमचा लुक तयार झालेला आहे, रेडी झालेलो आहे. आम्ही कॉफी वगैरे पिऊन आता तयार झालो. बघितलं बाहेरच तुम्ही सर्व गँग आमचे आहे. बाय बाय नाही करायचं, आधीच करतो बाय बाय. तुम्ही जावा, एंड करायचं डायरेक्ट त्याला ब्लॉगची. चला 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 चालू कर. तर थोडी सकाळची मॉर्निंगचा एक बॉल टाकून आता प्रवासाला आम्ही सुरुवात करतोय. तर चला मित्रांनो, सगळ्यांनी आतमध्ये बसून घ्या. चला चला. मी काय बोलत नाही, मी तुलाच बोलला. आणि काळोख आहे आणि तापमान थंडीचं 18 वर आहे. बेफाम थंडी आहे आणि
काळोखा म्हणून काय दाखवू शकत नाही. हा माझं करेन पुढे बघा. हे आमचे 2018ला समाधान आमच्यावर आलेला आणि 2024ला भेटलाय. मेमरीमध्ये आहे ना यूट्यूबला. मग कुठे करत आहेत. तुम्ही इथे पहाटे 5 वाजता जरी आलात तरी पण तुम्हाला खण नारळची ओटी, परत वेणी, ब्लाऊज पीस या साडी वगैरे त्या सगळ्या दुकानं अवेलेबल भेटतील. आणि हो, इकडे दागिन्यांचे खूप छान छान व्हरायटी आहेत. जास्त करून मंगळसूत्र खूप छान डिझाईन आहेत. 100ला छोटे मंगळसूत्र आहेत आणि 200ला मोठे मंगळसूत्र आहेत. तर खूप छान आहे. जर इकडे आलात तर खरंच म्हणजे त्याच्यावरचे डिझाईन, कोरीव काम वगैरे खूप छान आहे. आणि मोत्यांचेही गळ्यातले मोठमोठे दागिने अवेलेबल आहेत जे आपण साड्यांवर घालतो वगैरे. तर इकडे आला तर खरंच तुम्ही घ्या. मी पण बघत होती, खूप कन्फ्यूज झालेली घेताना, पण फायनली मला आवडलं एक मंगळसूत्र. कारण की आता मार्गशीर्ष पण आहे आणि मार्गशीर्षमध्ये गळ्यात घालायला चांगलं व्हरायटीचं मी एक चांगलं मंगळसूत्र घेतलं. पण आजींना मी कंटाळा दिला भरपूर की मला हे नको, ते पाहिजे, ते नको, हे पाहिजे. शेवटी फायनल एक मी त्यांच्याकडून काढून घेतलं आणि एक मोत्यांचाही हार घेतला. त्याच्यावर हत्तीची डिझाईन आहे, ती पण खूप छान आहे. हे बघा आधी आता एकवी झाली. देवीचं देऊळ बघून सगळं उडालं. म्हणजे जी थकावट होती ना ती सगळी उडून गेली. देवीचं काय अभिषेक चालू आहे, त्यासाठी लाईन थांबवली आता.
दर्शन एवढं भारी झालं ना, म्हणजे अभिषेक पण भेटला, आरती पण भेटली देवीची, आणि आज मंगळवार आहे तर खूप भारी वाटतं. एवढं छान दर्शन झालं ना, आणि व्ह्यू बघा. आणि हो, हा व्ह्यू एवढा मस्त वाटतं ना, सकाळचं आहे बघा, धुकं मस्त वरती आले. तुला बोलते आवाज वाढतो. तब्येत एवढी काल म्हणजे डाऊन होती ना, की वाटत नव्हतं मी इथपर्यंत येईल, चढेल पायऱ्या. पण काय माझं थोडं देवीचं काम होतं, तर इथे देवीने पण चांगलं आणतं. आणि हो, आता मी ह्या ब्लॉगची इथेच एंड करते. आणि हो, आता आम्ही जाणार आहे भीमाशंकरला, कारण की इकडून भीमाशंकर 3 तासावर आहे, तर आम्ही इथून डायरेक्ट भीमाशंकरला जाणार आहे. तर इथे मी ह्या ब्लॉगची एंड करते. आणि हो, माझा सेकंड ब्लॉग बघायला विसरू नका भीमाशंकरचा. तर हर हर महादेव, जय शंभो. महिमा तुझी सांगू की